नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय हजारमाची MH50 कराड केसरी आणि श्रावण यात्रा निमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं मैदान घेतलेलं आहे मित्रांनो हजारमाची. आणि मित्रांनो खूप सुंदर हे नियोजन केलेलं आहे. आणि आता नियोजन त्यांनी कसं केले आज आपल्यासमोर आहे सागर भाव, म्हणजे प्रसिद्ध म्हणजे जे मैदान घेतात आयोजक करतात आणि त्यांनी जरा परंपरा चालवली आहे. आज त्यांचं मैदान आहे एक दुसरा एक बैल. आणि असंच मागचं मैदान झालं होतं, त्या मैदानात खूप प्रतिसाद चांगला दिला होता आणि सर्व गाड्या आलेल्या सर्व बक्षीस भेटलं होतं. सर्व म्हणजे जेवढं त्यांचं होतं तेवढं सर्व आपण काही दिलेलं. आज त्यांनी मेहनतीनं खूप सुंदर नियोजन केले. आज बघूया कसं मैदानचं नियोजन आहे. सागर भाऊ नमस्कार. नमस्कार. आज ही मैदान तुम्ही एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल घेतले, कसा प्रतिसाद असणार ह्याचा? बैलगाडीवाल्याने जर चांगला प्रतिसाद दिला तर फायनल वेगवेगळे घेऊ शकणार आहे. म्हणजे आदतचं वेगळं फायनल आणि दुसऱ्याचं वेगळं final. फायनल. किती गाड्या आल्या वेगळे वेगळे फायनल? आदतच्या जर 200 गाड्या आल्या तर 100% वेगळं फायनल होणार आणि दुसऱ्याच्या 200 आल्या तर 100% वेगळंच फायनल होणार. जर 150च्या आत जर गाडी आली 150च्या आत आली गाडी तर एकत्र फायनल होणार. फक्त आदतचं गट वेगळं होणार, शेमी वेगळं होणार, दुसऱ्याचं गट वेगळं होणार, शेमी वेगळं होणार, फक्त फायनल एकत्र होणार. म्हणजे फायनल फक्त एकच होणार आहे. हा, एक म्हणजे गाड्या जर जास्त आल्या तर दोन्ही फायनल सेपरेट होणार. बक्षीस कसं असणार आहे ह्याचा? बक्षीस आता 21,000 रुपये आपलं पहिल्या नंबरला आहे, दुसऱ्या नंबरला 15,000 आहे, तिसऱ्या नंबरला 7,000 आहे आणि शेवटचं 7वं आहे ते 5 आहे. बक्षीस म्हणजे ढाली असणार आहे का? हा, डाले प्रत्येकी म्हणजे मेगा फायनलला सुद्धा आपली 5 फुटी ढाला एक नंबर करणारा, क्वार्टर फायनलला एक नंबर करणाराला 5 फुटी ढाला आहे आणि फायनलच्या बी गाडीला एक नंबर करणाराला 5 फुटी ढाला आहे आणि प्रत्येकी एक एक गाडीला ढाला आहे. दुसऱ्या नोंद कशी चालू आहे? नोंद ऑनलाईन चालू झालेले आहेत. आतापर्यंत 100-150 गाडी नोंद चालू झाली. किती वेळपर्यंत नोंदणी चालू असणार आहे? संध्याकाळ 10 वाजेपर्यंत नोंदणी आहे चालू. सकाळी आणि महत्वाचं म्हणजे बाहेरनं 50 किलोमीटरच्या बाहेरनं येणाराला 100 रुपये 8 वाजेपर्यंत आहे. म्हणजे सकाळी एक बैल आला चालेल का दोन्ही बैल? दोन्ही बैल फाटी म्हणजे दाखवली पाहिजे आणि 100 रुपयाची एंट्री 50 किलोमीटरच्या अंतरच्या बाहेरचा. म्हणजे साधारण उद्याच्याला किती वाजता आपल्याला गट खाली पाहायला जातील? साधारण 9:30ला गट पाहायला जाणार खाली. का तर इकडे पावसाचं वातावरण अजिबात नाही. पाऊस किती बी उभ्यानं पाऊस पडला तर इथं काय होत नाही. फाटी बघा, तुम्ही बघू शकताय फाटीवर. मित्रांनो आपण फाटीचा व्हिडिओ टाकणार आहे. फाटी अतिशय जबरदस्त केली आहे. एक दगड नाही किंवा काय नाही, मग दुखापत नाही काय नाही. जे मागच्या वेळी जरा दुखापत झाली होती किंवा बैलगाडी ड्रायव्हरला, पण त्यांनी सगळी जिम्मेदारी घेतली आहे. हा, ती पुढचं जे गेल्या वेळी जरा आडवं नांगरलेलं ती पूर्ण उभं नांगरणार आहे. सगळं नांगरणार, फक्त उभं नांगरणार आहे सगळं. म्हणजे कुठल्या गाडी मालकाला आणि कुठल्या बैलाला कुठल्या ड्रायव्हरला त्रास होणार नाही अशी भूमिका घेणार आहे. मित्रांनो खरोखर म्हणजे हजारमाची फाटीमध्ये जर सर्वजण येतात म्हणजे पल्ला किती असेल का? साधारण पल्ला किती आहे? ह्यो पल्ला 600 फूट आहे. बरोबर 600 फूट. म्हणजे लय मोठा पल्ला आटोप्यात आहे. मित्रांनो 600 फूट पल्ला. आणि खरोखर म्हणजे कसं घेतलंय गोरगरिबांसाठी, म्हणजे खरोखर म्हणजे पहिलाच गुलाल भेटत नाही त्या हिशोबात तुम्ही काय बैलासनी 3-3 वर्ष गुलाल नाही, त्यासाठी आपण गोरगरिबांसाठी मैदान आपलं आहे. किती पण गाड्या होते बक्षीस हा पूर्ण किती बी गाडी येऊ दे, बक्षीस 1 रुपया कमी भेटला तर परत मैदान घेणार नाही. म्हणजे मित्रांनो बघा, म्हणजे सगळ्यांनी घेतल्यात कल्याणी ताई आहेत का तर गुरु आहेत, एक देवाचे भक्त आहेत इथं. त्यामुळे त्यांच्या समोर शब्द टाकलाय की किती बी गाड्या होते बक्षीस 1 रुपया कमी भेटणार, सर्व बक्षीस देण्यात येणार आहे. का तर आपण साधारण आपण लय करून टाकत असतो हजारमाची बॅट आणि खरोखर चांगला प्रतिसाद भेटत असतो. का तर जेव्हापासून आपण बॅट घेतो तेव्हापासून आपल्या बॅटला अजूनपर्यंत वाईट कमी आली नाही किंवा काय नाही, सगळं बक्षीस तिथले. का तर आपण जे सांगतो आयोजकांना की आम्ही बॅट घेतो की तुम्ही पूर्ण बक्षीस द्या, का तर आम्हाला प्रॉब्लेम असो की आम्हाला मजन कॉल करा, आम्हाला जम कमेंट करा. पण तेव्हापासून सागर भावने तेव्हापासून शब्द घेतला की किती बी गाडी होते तुम्हाला पूर्ण बक्षीस भेटणार आहे. मित्रांनो लवकर येण्याचा प्रयत्न करा. जेवढी गाडी नोंद करायची तेवढी एक दुसरा एक बैल एक आदत एक बैल. मित्रांनो खरोखर म्हणजे गोरगरिबांना चान्स दिल्या जात आहे. ज्याने गुलाल भेटत नाही किंवा काय ना, किती तर लांब जातात, किती तर खर्च होतोय. पण आपल्या कराड भागामध्ये, कराड तालुक्यामध्ये उघडलेले परिसरात एक चांगलं मैदान होतंय उद्याच्याला. पण मित्रांनो उद्याच्याला लवकर येण्याचा प्रयत्न, ज्यांनी गाडी नोंद केली नसेल तर सागर पांबले टाकलेले आहेत, आपण नंबर देणारच आहेत, त्या नंबरला घेऊन गाडी नोंद करा. किती प्रवेश फी असणार आहे? साधारण 700 रुपये आपली प्रवेश फी. 700 रुपये. म्हणजे आज नोंद केली 700 रुपये. सकाळी फक्त मैदान 8च्या आत आले की 100 रुपये. 100%. मित्रांनो बघा, कुठला विचार करा तुम्ही नक्की तेव्हा सकाळी 8च्या आधी येणार असला तर 100 रुपये एंट्री फी. जर आज एवढी मैदानं झाली, तुम्ही 100 रुपये 8च्या आधी कोणी घेतलेले बघितले का? नाही, असं आपण काय हेच बघितलेलं नाही. म्हणजे कुठल्याही मैदानात 100 रुपये मध्ये प्रवेश फी नोंदणी करून घेतल्या का? म्हणजे असं नाही, असं म्हणजे
आज प्रत्येक जण प्रत्येक आयुष्यात घेत असते मैदान. हा. आज तुम्ही वेगळं काहीतरी केले. वेगळं केलं. मागच्या वेळी ट्रॉफी बी खूप सुंदर होत्या. तुम्ही ती तुमच्या खाली मैदानाखाली सरपंचाच्या तुमच्या माध्यमातून हो, सगळं गद तुम्ही गद दोन्ही बी गद दोन्ही देऊन गद सगळं पूर्ण बक्षीस दिलं. चांगल्या हो. कमेंट आल्या किंवा सगळं मैदान अतिशय भरपूर हा. गाड्या जमा झालेल्या आहेत. 100%. पण मित्रांनो जेवढी गाडी नोंद होईल तेवढी लवकर नोंद करा. कारण का आपल्याला 5 ते 5.5 आसपास फायनल बघायचं आहे. हा. किती बी पाऊस येऊ दे किती बी काय होऊ दे मैदान हा 100% होणार आहे. फाटी एकदम त्यांनी जबरदस्त केल्या. आपण फाटीचा व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो. अजून काय सांगशील? अजून कसं काय काय सांगशील? गाड्या जर उद्या भरपूर आल्या तर आतापर्यंत जे झालं नाही ते करून दाखवणार. 108 ते 9 बैल गुलालात राहणार आहेत. मित्रांनो बघा म्हणजे 8 ते 9 म्हणजे जोड्या म्हणजे 8 दुनी 16 बैल तर आपल्याला उजेडात गुलाल अंगावर त्यांच्या बघायला भेटेल. असं वेगळं नियोजन म्हणजे गुलाल महत्वाचा, पैसा हा. महत्वाचा नाही. का तर गुलाल महत्वाचा आहे. का तर बैल मालकाला गुलाल लागतोय आणि एक आपली चमचमीत एक ट्रॉफी पाहिजे आपल्याला. ट्रॉफी ढाले त्या ढाले म्हणजे प्रत्येक तुम्ही बैलाला घरात- ढालाय. घरात ढाल शोभली की माणसं म्हणतात की हो बैलगाडी क्षेत्रातला माणूस आहे. म्हणजे घरात ढाल लागली की आकर्षक घर दिसत असते. आणि खरोखर मित्रांनो जेवढ्या गाड्या नोंद करायच्यात तेवढ्या तुम्ही आतापासून नोंद करू शकता. जर काही अडचण आलं लोकेशनचं सागर भाऊला तुम्ही सागर भाऊचा नंबर असेलच, नसेल तर आपण कॉन्टॅक्टमध्ये सागर भाऊचा नंबर देणार आहे. त्या नंबरला कॉल करून तुम्ही लोकेशन मागू शकता. आज सकाळी फक्त 9 ते 9:30 आसपास गट खाली पाय जाणार आहे. 5 वाजेपर्यंत फायनल आज फायनल होणार आहे. का तर पावसाचं वातावरण असं पाऊस कधी बी येऊ शकतं. का तर नक्षत्र वेगळं आहे. आपल्याकडे पाऊस त्यामुळे अजिबात कसला आपल्याला नाही. पाऊस 3 दिवस कसला झाला नाही. पाऊस उघडलाय. आपल्याकडे कसलाच पाऊस नाही. तुम्ही बघू शकता इथं फाटीवर. त्यामुळं बघूया कल्याणताईकडं. कल्याणताई कसं सांगशील तुम्ही तुमच्या निधारखाली मैदान पार पडते? होय, माझ्या निदानखारी मैदान पार पडते. गरिबावर कसलाच अन्याय होणार नाही. आरक्षण आहे ते आम्ही निकाल देणार. आज तुम्ही बाहेर क्षेत्रात जाताय म्हणजे मैदानावर तुम्ही गाडी ड्रायव्हर मारताय. कसं असतं प्रतिसाद? म्हणजे आपण बी एक भरवतोय. होय. आज आपण मैदान भरवतोय. काय प्रतिसाद पाहिजे? काय बैल मालकासनी पाहिजे? काय ना गोरगरिबासनी गुलाल, कुणासनी वर्ष 6 महिने, कुणाला वर्षभर गुलाल भेटला नाही. आपल्या मैदानात 100% त्यासनी गुलाल भेटणार. मित्रांनो बघा कल्याणताईचा शब्द आहे की आज फाटी तयार करायला चालू झालेली आहे आणि सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करा. ज्यांनी गाडी नोंद केली असेल नोंद करून घ्या. मित्रांनो खरोखरच अतिशय सुंदर मैदान पार पडणार. उद्या सगळं लाईव्ह असणार आहेत ना. सर्व लाईव्ह दिसणार आहे. जो निकाल काय असेल तर सागर भाऊ याचं काय निकाल कुठं चूक झाला काय झाला तरी सागर भाऊ काय असेल ते फक्त न्याय भेटणार प्रत्येकाला. इथं कुणा कुठल्याही मालकाची जबाबदारी काही चालणार नाही. कुठला वशीलबाजी इथं काय चालणार नाही किंवा काय नाही. कुणाची गाडी मधनं पडणार नाही किंवा कुणाची चिठ्ठी दडवून जाणार. सर काय असेल ते सर्व मैदान सर काय असेल सगळं मैदान तुमचं डोळ्यासमोर पार पडणार आहे. मित्रांनो लवकर येण्याचा प्रयत्न करा. खरोखर सागर भाऊ तुम्ही मला इथपत्र बोलवलं. कल्याणताई तुम्ही मला इथपत्र बाहेर द्यायला बोलवलं. तुमचं मनापासून धन्यवाद.